5 मिनिटं झालेले आहेत. फक्त 2च सामने कव्हर झालेले आहेत. त्यामुळे इम्पॉसिबल आहे की अजूनही 5 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे ह्या मॅचेस कव्हर होणार नाही आहेत. चला मॅच लावते सुरुवात. रुद्र 11 मापे टीमने टॉस इथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि बॉलिंग मार्क वरती आता जितू आलाय. जितू यादव पहिलाच बॉल ओव्हर पिच ड्राईव्ह तर चांगला केलाय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनचा फेकी केली जाईल. खरं तर काहू कॉर्नर रिजन मध्ये हा क्षेत्ररक्षक होता. भरपूर फेकाने आलेत. लॉंग ऑन रिजन मध्ये फेकी केली जाईल. तोपर्यंत 2 धावा येते कंप्लीट केलेले आहेत. ओमकार टोंपेनं 2 रन आपलं खातं उघडलंय. संघाचा श्री गणेश टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डती 2. यावेळी खेचून मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटला खूप चांगला झेल पकडला आणि फलंदाज ओमकार टोंपे बाद. पोझिशन मध्ये नव्हते ओमकार. आज ओमकारचा फारसा खेळ आपल्याला बघायला मिळाला नाहीये. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा फेल गेला. या मॅच मध्ये सेकंड मॅच मध्ये सुद्धा फक्त 2 धावांचं योगदान. आणि ते झेलचीच्या स्वरूपामध्ये पहिल्या विकेटचं पतन झालंय. पहिला धक्का संजय स्मृती सानपाडा या टीमला लागलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आता 1 गडी बाद 2. नवीन फलंदाज आता बॅटिंग साठी चाललाय अजय पाटील. डॉली या टोपण नावानं हा खेळाडू सातत्यानं आपण जाणतो, ओळखतो. या खेळाडूला अनेक स्पर्धा या खेळाडूंना गाजवल्यात. नेहमीच क्रिकेटची प्रामाणिकपणा हा खेळाडू नेहमीच वागलाय. डाऊन दी अर्थ हा खेळाडू आहे डॉली. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. लॉंग ऑनच्या वरून जो षटकार मारला होता, सर्वाधिक लॉंगेस्ट षटकार अजय पाटीलच्या बॅट मधून या स्पर्धेमध्ये आला होता. बघूया आता बॅटिंग करायची आहे. धावा अखेर स्कोर बोर्डवरती 2. 1 विकेटचं नुकसान. 3ऱ्या क्रमांकावरती आता बॅटिंग साठी आलाय. ओहो ग्लान्स केला बॉलला. वाह काय गॅप काढली. फुलटोस बॉलला पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय अजय पाटीलच्या बॅट मधून. चौकारानं आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती वाढली गेली 6. अगदी दिशा दिली. स्वीप करण्याचा प्रयत्न. ग्लान्स केला बॉलला. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून बॉल काढलाय. चला नेरुल टीम आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे व्यासपीठावरती. आपला सन्मान इथे केला जाईल. बॅकफुटला जात असताना कट करायचा होता, परंतु पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल बीट केलाय. जितू यादवनं या बॉल वरती अजय पाटीलला डॉट बॉलची होती समाप्ती. चला नेरुल टीम आपण सन्मान घेण्यासाठी यायचं आहे व्यासपीठावरती. ओहो इनसाइड आउट कलात्मक फटका, परंतु डीपचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा एक्स्ट्रा कव्हरला गेलाय. तोपर्यंत 2 धाबे ते मिळत आहेत. क्रिकेटचा एक अद्भुत मिराकल फटका आणि अक्षय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान चिन्ह दिला जाईल. नेरळ टीम आपण यायचं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 8. पुन्हा एकदा ग्लान्स केला. क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट हुलकावणी देत. बॉल चालला तर थांबणार नाहीये बॉल, कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे. बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन. चौकार येतोय अजय पाटीलच्या बॅट मधून. शक्तीपेक्षा युक्ती इथे भरपूर आपल्याला पाहायला मिळाली. अजय पाटीलच्या बॅट मधून दिशा दिली. तिथे क्षेत्ररक्षक होता शॉट फाईन लेगचा, तिथे हुलकावणी दिली क्षेत्ररक्षकाला आणि बॉल सीमारेच्या पलीकडे चाललाय 4 रन साठी. या 4 रनच्या मदतीने आता ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होते. संजय स्मृती सानपाडा टीम 1 गडी बाद 12 रन. पहिल्या पॉवर प्ले मध्ये एक चांगला फायदा उठवलाय. सुरुवात चांगली झाली सानपाडा टीमची. टॉस तिथे हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना बीएन ग्रुप तुम्ही पाहताय
व्हीएन ग्रुप कोपरकरने आयोजित नाईक चषक एक भव्य आणि दिव्य या स्पर्धेचं आयोजन. टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम तुम्ही अनुभवताय. सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार आदरणीय संदीप नाईक साहेब यांच्या पवित्र शुभास्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आपण सुरुवात केली. आजच्या दिवसातला तिसरा सामना 20 मिनिटांमध्ये पहिला डाव संपवायचा. बॉलिंगसाठी आता ओव्हर नंबर 2 मध्ये चंदन आलाय. स्ट्रायकिंग इनला भरत वाडवल ज्याला खातं उघडायचं आहे या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 12. शॉट थर्ड मॅन, शॉट फायनली 30 सर्कलच्या आतमध्ये एक गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक पॉइंटला आहे. यावेळेस हेलिकॉप्टर पद्धतीने लगवण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोईनला बॉल लागलाय त्यामुळे कार्पेटच्या सायरे हा फटका गेलाय वाडीशी लॉंग ऑनला. फेकी चांगली होते तोपर्यंत 2 धाबा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अजय पाटील आणि भरत वाडवल या 2 बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि या 2 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डची 14 धाबा. 4 ओव्हरच्या या मॅच मध्ये सुरुवात तर चांगली झालेली आहे सानपाटा टीमची. एक विकेट गमावलाय. स्वस्तात बाद झालाय ओमकार टोनपे. फुलर लेनचा बॉल फटका फसलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक. वा 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 काय झेल पकडलाय जमिनी लगत. आश्मितनं झेल टिपलाय आणि फलंदाजी ते भरत वाडवलचा खेळ संपलाय. बॅक टू द पॅव्हिलियन. असे झेल घेणं सोपं नाहीये आणि एवढ्या कडक उन्हामध्ये. डिहायड्रेशन्स सातत्यानं प्रत्येक खेळाडूला सतावतो. लॉंग ऑफला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु तिथे आश्मितनं काय झेल टिपलाय. दक्षिण आफ्रिकेचा जर जॉन्टी रोड्स याने जर झेल बघितला तर तो सुद्धा आता सायन्ससाठी येईलच. आश्मितच्या एवढा आपलातून झेल. नवीन फलंदाज आता बॅटिंग साठी चाललाय मैदानामध्ये. विशाल रोकडे. टीमची धावसंख्या आखी स्कोर बोर्डवरती 14. बीएन ग्रुप तुम्ही पाहताय नाईक चषक खूप चांगली स्पर्धा. संपूर्ण हे नाईक कुटुंब आपल्याला दिसतोय. अगदी ज्या कटआउट्स लावलेले आहेत जे फ्लेक्स लावलेले आहेत ते फ्रेम बनवून लावलेले आहेत. आमचे यश डेकोरेटरचे अभिषेक म्हात्रे बंटी यांचं सुद्धा कौतुक व्हायला पाहिजे कारण खूप चांगली सजावट या स्पर्धेमध्ये त्याने केलेली आहे. ओहो फटका चांगला आहे. बॅटचा स्विंग चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे तो बनेल तिथे प्रेक्षक आणि त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत असताना बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. आणि त्याचबरोबर अनिकेत शशिकांत पाटील महापे यांना मी विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. अनिकेत पाटील एक चांगले निवेदक आणि या षटकाराच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या 20. यावेळेस पहा बॅक टू द बॉलर. ड्राय केलाय. पहिली धाव सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी. डिरेक्ट हिट केलाय. ऑन फील्ड पंच नॉट आउट सांगतायत त्यामुळे तिसऱ्या धावेचाही प्रयत्न सुरू केलाय. तीन धावा तर पूर्ण झालेल्या आहेत परंतु आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने त्या टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे रनआउट साठी. ऑनफील्ड पंच सॉफ्ट सिग्नल आहे नॉट आउट परंतु आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने आता टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे. चला आता आमच्या टीव्ही अंपायर्स कुठे जेवतात. शिवराम भैती सर आता आपल्या स्क्रीन वरती जोडले जातील.
चला नॉट आउट आहे, कारण ऑनफिल्ड पंचानं सॉफ्ट सिग्नल दिलाच होता नॉट आउट, त्यामुळे फलंदाज नॉट आउट हे 3 धावा येतील आणि या 3 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 23 धावा 23, लॉस ऑफ 2 विकेट्स. दुसऱ्याच ओव्हरचा खेळ सुरू आहे, चांगली सुरुवात झाली सानपाडा टीमची. संजय स्मृती सानपाडा, आमचे मित्र संजय ठाकूर यांच्या नावाने ही संघ प्रस्थापित झालाय. त्यांच्या आठवणींना बुजाला देण्यासाठी या स्पर्धेमध्ये हा संघ प्रस्थापित केलाय. चला प्रमोद पाटील आपल्याला विनंती आहे, आपल्याला आमंत्रित करतोय. आपण सुद्धा याच्या आखी व्यासपीठावरती आपलं हार्दिक आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. आज प्रमोद पाटील अगदी एक पायाची जी मोठी इंजुरी आहे त्या इंजुरीला फेस करत असताना बरेच महिने झालेले आहेत. आज त्याला इंजुरी सतावतोय, त्यामुळे या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये खेळताना दिसत नाहीये प्रमोद पाटील. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, पडल्यानंतर हा बॉल थोडासा खाली राहून गेलाय अजय पाटील साठी. डॉट बॉल आलाय, बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आता चांगली गोलंदाजी होते चंदनची, कारण पहिल्या ओव्हर मध्ये 12 आल्या होत्या. या ओव्हर मध्ये जर पाहिल्या तर आतापर्यंत 11 धावा खर्च केलेले आहेत चंदन. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 2 मधला, 4 ओव्हरची मॅच. पुन्हा एकदा पहा, बॅकफुटला जाऊन लेट कट केलाय, परंतु बॅकआउट पॉइंटला 30 सर्कलच्या आतमध्ये खूप चांगली फिल्डिंग होते. फक्त एकच धाव मिळेल आणि या सिंगल नंतर आता ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या अखेर 12च्या सरासरीने धावा आलेल्या आहेत. 2 गडी बाद 24. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. निवा 11 कोपरी आणि प्रयुक्त 11 सानपाडा, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. दोन ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 2 गडी बाद 24 धावा. आता ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग साठी आलाय अनिकेत, षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी. परत ऑब्जेक्शन घेतला होता. अनिकेतला बॉलिंग साठी आणि स्ट्रायकिंग इन ला बॅटिंग साठी आता अजय पाटील. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, अभि फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर गोलंदाजी केली जाते अनिकेत कडून. एक चांगला प्रयत्न होतोय. आणि टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आता जेवढ्या स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धेमध्ये आता प्रत्येक गोलंदाज अशीच गोलंदाजी करतो, वाईट यॉर्कर किंवा अवे फ्रॉम द बॉडी, बॉडी पासून दूर टाकणं. आणि हे चेंडू आता सर्रास इफेक्टिव्ह ठरलेले आहेत गोलंदाजासाठी. येथे जास्त बाहेर टाकलाय, त्यामुळे अंपायर आता सिग्नल करतायत गोकुल पाटील, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 25 धावा. 4 षटकांचा हा सामना तुम्ही पाहताय. रुद्र 11 मापे वर्सेस संजय स्मृती सानपाडा असा सामना. मापे टीमने टॉस इथे जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लेग कटर करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. बॉल सोडला होता अजय पाटीलनं, परंतु लेग कटर टाकताना अनिकेतचा हा बॉल सरळ रेषेमध्ये गेलाय. चेंडूनं वलन घेतलं नाहीये, त्यामुळे पंचांना खूप चांगला निर्णय दिलाय. डॉट बॉल आलाय. गती काढली होती बॉल वरती, फिंगर्स रोल्स केले होते आणि पडल्यानंतर बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये.
शॉर्ट बॉलचा वापर बॅकफुटला जाऊन पुल केला होता परंतु फटका फसला मिस्ता मिक्स स्ट्रोक आणि स्वतःच्या फलद्रो मध्ये अनिकेतनं टिपला झेल फलंदाज अजय पाटील आउट. आणखीन एक धक्का सानपाडा टीमला. चला लगेच टॉस केला जाईल. निवा 11 कोपरी आणि प्रयुक्त 11 सानपाडा दोन्ही टीमला मी सूचित करतो की इथून जे जेवढे सामने होतील ते 4-4 षटकांचेच खेळवले जातील याची कृपया सर्व संघांनी आता नोंद घ्यायची. आपल्याकडे वेळ कमी आहे. आमचे मित्र योगेश भोर यांचं आगमन झालंय. त्यांचंही हार्दिक स्वागत व्हीएन ग्रुपच्या वतीनं. नाईक ट्रॉफी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नवीन फलंदाज वितेश वास्कर बॅटिंग साठी आलाय. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 25 25 धावा झालेत. मॅच नंबर 3 तुम्ही पाहताय. रुद्र 11 मापे विरुद्ध संजय स्फूर्ती सानपाडा असा एक घमासान. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या ह्या दोन महासत्ता एकमेकांसमोर आहेत या स्पर्धेमध्ये. हा बॉल चांगला आहे. चांगल्या लेंथला हा बॉल टाकलाय आणि पडल्यानंतर पहा बॉल पडल्यानंतर विकेट साठी बाउन्स होऊन गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फटका मारत असताना त्याच मोमेंटला थोडीशी नजर हटली होती वितेशची बॉल वरती त्यामुळे फटका फसलाय. चांगली गोलंदाजी. दुसरा बॉल वरती गती काढली. फिंगर्स रोल्स केले होते. कटरचा हलकासा वापर. इथेही बीट होतोय वितेश वास्कर. फुटवर्क नाहीये. पदलालितचा अभाव या फटक्यामध्ये. तुमच्याकडे फुटवर्क पाहिजे. तुमची नजर स्ट्रॉंग पाहिजे आणि बॉलच्या मेरिटवर खेळण्याची क्षमता ही पाहिजे. तसं काही दिसत नाहीये वितेशच्या माध्यमातून. हा बॉल सोडलाय त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. टीमची धावसंख्या आता 26. पहिल्या 2 ओव्हर मध्ये धावा चांगल्या आल्या होत्या. 24 धावा. त्यानंतर या ओव्हर मध्ये अनिकेतनं कमबॅक केलं. या ओव्हर मध्ये अनिकेतनं फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत. ग्रेट इकॉनॉमिकल षटक टाकत असताना हो फटका चांगला आहे. बॅटचा स्विंग चांगला आहे आणि बॉलला उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वितेश वास्करच्या बॅट मधून येतोय षटका. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड 13 झालेली आहे. 3 गडी बाद 32 धावा. चला घाई करा. मापे टीम तुम्ही वेळ जास्त घेताय. टायमर सेट आहे. तीन षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 32. आतापर्यंत 3 विकेट्स गमावलेले आहेत सानपाड या टीमनं. शेवटचा षटक मैदानामध्ये विशाल रोकडे एक षटकार त्याने ठोकलाय. 2 बॉलच फेस केलेत. 9 वरती तो खेळतोय. वितेशनं 3 बॉल फेस केलेत. एक षटकार लगवत तोही 6 आकड्यावरती खेळतोय आणि संघाची धावसंख्या 32. समशेख आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. ज्यानं मगाशी अप्रतिम झेल टिपला. समशेख बॉलिंग साठी. 18 बॉलचा खेळ संपला. 32 ला 3 सध्या परिस्थिती बॅटिंग करणाऱ्या सानपाडा टीमची. चला प्रयुक्त 11 सानपाडा टीम चा कॅप्टन आणि निवा 11 कोपरी टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. तर प्रयुक्त 11 सानपाडा टीम आपला कॅप्टन लगेचच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचा आहे.
फटका चांगला गॅप शॉट अखेर दोन क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. चौकार येतोय विशाल रोकडेच्या बॅट मधून. चांगली बॅटिंग इथे करत असताना विशाल रोकडे बॅकफुटला जाऊन एक चांगला पंच मिड विकेटला पुलचा फटका. हा पंप जॅक केला होता बॉलला आणि तिथे मोठी गॅप होती. मिड विकेट आणि अगदी काऊ कॉर्नरच्या मधून बॉल काढलाय. या 4 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 36. उर्वरित 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडू मध्ये किती धावा येतील त्याच्यावर एक टार्गेट सेट होईल या मॅच मध्ये. परंतु सानपाडा टीमने आता धावा चांगल्या बनवल्यात. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 36 धावा झालेत. 3.1 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपलाय. बॉलिंग साठी तुम्ही पाहताय समशेख पुन्हा एकदा तयार विशाल साठी. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल इथे फटका चांगला. फटक्यामध्ये आहे वजन आणि रन मिळतील अर्धा डझन. येतोय खणखणीत षटकार विशाल रोकडेच्या बॅट मधून. चांगलं टायमिंग बॅकफुटला जाऊन पुलचे फटके चांगले खेळतो आणि याच्यासाठी जाणला जातो हा खेळाडू विशाल रोकडे. याच्या बॅट मधून रोकडे रोकडे फटके येत आहेत. टीमची धावसंख्या या 6 रनच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आखित 42-42. चांगली सुरुवात चांगली बॅटिंग करत असताना विशाल रोकडे मितेश वास्कर सलग 2 बॉलवरती 2 षटकार लगवलेत. सामशेखच्या विरुद्धामध्ये आणि 4 बॉलमध्ये 19 या आकड्यावरती खेळतोय. काल रतन बुवास पाटील स्मृती चषकामध्ये सुद्धा एकाच ओव्हर मध्ये 32 धावा ठोकल्या होत्या. दिनू कांबलेनं सुमित आवलेच्या गोलंदाजीच्या विरुद्धामध्ये. हा बॉल शॉट हुक केलाय गॅप मधून. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून बॉल सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. सुमित आवटे एक नामांकित मातब्बर गोलंदाज आणि त्यांच्या विरुद्धामध्ये दिनू कांबलेनं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 32 धावा ठोकल्या होत्या. 4 षटकार 2 चौकार कालच्या रात्रीमध्ये ठोकले. इथे सुद्धा चांगला प्रयत्न करतोय समशेखच्या विरुद्धामध्ये विशाल रोकडे. आतापर्यंत 3 बॉल मध्ये 14 बनवलेत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 46-46. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगल्यात आता टार्गेट सेट होईल या मॅच मध्ये. चला गेम थोडासा स्पीड अप करायचा आहे. थोडीशी घाई करा. हा बॉल सुद्धा तशाच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोईनला बॉल लागला. पहिली धाव वेगाने इथे पडलाय विशाल रोकडे त्यामुळे धाव घेतली नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर रनआउटची संधी आणि फलंदाज वितेश वास्कर आउट होईल. ही विकेट सॅक्रिफाईस होती विशाल रोकडेसाठी वितेश वास्करची आणि फलंदाज बाद. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 47 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज बॅटिंग साठी आता मैदानामध्ये. निलेश आलाय. निलेश बबार पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची अगदी आतल्या हिश्श्याला बॉल लागलाय त्यामुळे बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. इथे धाव आली नाहीये. हा बॉल आला डॉट. शेवटचा बॉल या इनिंगचा. टीमची धावसंख्या 47. 4 गडी बाद. उर्वरित 1 बॉल बाकी आहे या इनिंगचा.
खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय VN ग्रुपच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन खूप चांगले टायटल या स्पर्धेचा आहे नाईक चषक नाईक ट्रॉफी तुम्ही पाहताय पुलारलेचा बॉल थ्रू द कव्हर तिथे खराब फिल्डिंग आणि बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतोय बॉल आतमध्ये ढकललाय तोपर्यंत 3 धाबे ते वसूल केल्यात चौथ्या धाबेचाही प्रयत्न सुरू केलाय विशाल रोकडेनं परंतु नाही मिळणार चौथी धाव इथे रन आउट होते निलेश भवर अशा पद्धतीने पहिला डाव संपला 5 गडी बाद 51 धावा 50 झालेले आहेत आणि 51 धाबांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये 51 टू विन चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत तर टॉस आपण संपन्न करतोय आमचे महापे गावचे अनिकेत पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे अनिकेत पाटील यांच्या शुभ हस्ते हा नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय कॉइन स्पिन झालाय चला योगेश भुईर याने टॉस जिंकलाय म्हणजेच तेव्हा 11 कोपरी या टीमने इथे टॉस जिंकलाय जो काही निर्णय असेल तो लगेचच घ्या 4 ओव्हरची मॅच फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय थँक्यू योगेश भुईर नेक्स्ट मॅच मध्ये निभा 11 कोपरी या टीमने टॉस इथे जिंकलाय प्रयुक्त 11 सानपाड या टीमच्या विरोधामध्ये आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे बॅटिंग करायचे सानपाडा प्रयुक्त या टीमला 51 धाबांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत VN ग्रुप कोपरकिर्णे यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन नाईक चषक 2025 हा थरार आणि आणि प्रमोद पाटील यांचा आपण सन्मान करणार आहोत एक लेजंड खेळाडू एक महान खेळाडू अनेक पारितोषिक याचा अनेक स्पर्धांमध्ये जिंकण्याचा भीम पराक्रम या खेळाडूने केलेला आहे सानपाडा एक्सप्रेस या टोपण नावानं हा खेळाडू अनेक वर्ष ओळखला जातो परंतु सध्या इंजुरीने त्रस्त आहे पायाचा तो लिगामेंट प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे बरेच उपचार त्याने मोठमोठ्या डॉक्टरकडे केले परंतु अजूनही व्यवस्थित झाला नाहीये त्यामुळे बऱ्याच स्पर्धा तो मुकलाय यंदाच्या हंगामामध्ये आणि त्यांचा सन्मान इथे केला जातो अक्षय मात्रे यांच्या उपस्थितीमध्ये प्रमोद पाटील सानपाडा एक्सप्रेस नवी मुंबईचा तेज तर्रार गोलंदाज पूर्वी लाईव्ह टेलिकास्ट नव्हतं मित्रांनो परंतु या खेळाडूला लाईव्ह टेलिकास्ट नसल्या कारणानं सुद्धा काय गोलंदाजी केलेली आहे मुंबईच्या उपनगरामध्ये जाऊन सुद्धा या खुले गटातील ते खेळाडू आहेत त्यांना त्याच्या बोलिंगच्या जोरावरती मात्र भुरळ पाडलेली होती मुंबई शहर उपनगर शहर त्यानंतर पारघर वसई या परिसरामध्ये सुद्धा खूप चांगला खेळ त्यानं केलाय कल्याण डोंबिवली शहरामध्ये सुद्धा आपल्या नावाचा डंका त्यानं पेटलाय पनवेल रायगड या परिसरामध्ये सुद्धा जाऊन अनेक पॅकर्सच्या साह्यानं तो अनेक संघामध्ये सुद्धा खेळलेला आहे आज इंजुरी सतावते त्याचबरोबर अनिकेत पाटील जे महापे गावचे आहेत त्यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत आणि नेक्स्ट मॅच मध्ये जी प्रयुक्त 11 सानपाडा टीम जे खेळेल इन ऍक्शन असेल तरी मात्र आपल्या कोपरकिर्णे गावचे जे जय मात्रे आहेत त्यांना हा संघ पुरस्कृत केलेला आहे प्रयुक्ता त्यांची कन्या जय मात्रेंची आणि त्या कन्येच्या नावावरती हा संघ मात्र या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेला आहे नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन असेल जाऊया मॅच कडे बॅक टू द क्रिकेट नाव 51 धाबांचं लक्ष्य महान खेळाडू
महान कोणी एका दिवसात बनत नाही आहे. लिजेंड खेळाडू, त्याला खूप वर्षाची मेहनत, खूप वर्षाचा सराव, खूप वर्षाचा संघर्ष करावा लागतो आणि एकाच ध्येयानं प्रेरित व्हावं लागतं. तेव्हा कुठे तो महान खेळाडू तयार होतो. आणि महान खेळाडूच्या यादीमध्ये जर सांगायचं झालं तर मी प्रमोद पाटीलचं नाव आवर्जून घेईन. कारण याने जवळून क्रिकेट पाहिलाय आणि क्रिकेटमध्ये अनेक ज्या समस्या आल्या त्या समस्यांना तोंड सुद्धा या बऱ्याच खेळाडूंनी दिलेला आहे. जाऊया बॅक टू क्रिकेट. पहिला बॉल इनसाइड आउट, पॉइंटच्या भरून खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक धावतायत इनफिल्डच्या भरून, परंतु आतमध्ये ढकललाय. रिले फिल्डिंग, तोपर्यंत 2 धाबा ते मिळतात. रोहित पुजारीला 2 रन आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 2. तर आपण चर्चा करत होतो महान खेळाडू, लिजेंड खेळाडू बाबतीमध्ये. महात्मा ज्योतिबा फुलेने एका ठिकाणी म्हटलेलं आहे, काम असं करा की तुमचं नाव होईल आणि नाव असं करा की तुमचं काम होईल. आणि खरोखरच आज रविकांत म्हात्रे सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये व्यासपीठावर होते. त्याने सुद्धा बरेच वर्ष क्रिकेटची सेवा केलेली आहे. असे बरेच खेळाडू आहेत की महान खेळाडूच्या यादीमध्ये हे त्यांना आपलं नाव कोरलेलं आहे. त्याच्यापैकी व्यासपीठावरती प्रमोद पाटीलला तुम्ही पाहताय. सानपाड एक्सप्रेस, हा बॉल चांगला, वाईड यॉर्कर, चांगली गोलंदाजी. मी मगाशी या चेंडूचा उल्लेख केला की अनेक स्पर्धामध्ये हा चेंडू सर्रास आता इफेक्टिव्ह ठरत चाललेला आहे गोलंदाजासाठी. वाईड यॉर्कर, त्यानंतर बॉडीच्या दूर, अवे फ्रॉम द बॉडी, हा चेंडू सुद्धा इफेक्टिव्ह ठरलेला आहे. पुन्हा एकदा हा बॉल वाईड यॉर्कर नाहीये तर अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर गोलंदाजी केली जाते. चांगली गोलंदाजी निलेश भवर यांची. एक चांगला अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये बॉलिंग करतोय. पॉवर प्लेचं षटक टाकत असताना मात्र अजूनही रूम दिला नाहीये. दोन्ही बॅटरला हात खुलू दिले नाहीयेत आणि याच्यासाठी जाणला जातो निलेश भवर. हे प्रमोद पाटीलच्या तालमीमध्ये घडलेले आहेत हे खेळाडू. ते सर्व खेळाडू खेळतात क्रीडांगणाच्या आतमध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पहा, तिथे फुटबॉलचं प्रात्यक्षिक. वाह, विजू मंडलिक पायाने अडवलाय. पायाने जर अडला नसता तर बॉल सीमारेषा पलीकडेच गेला असता. आपल्या टीमसाठी धाबा वाचवल्यात. एकच धावे ते मिळते. टीमची धावसंख्या 3. लक्ष आहे या मॅच मध्ये 51 रनचं. हे सर्व जे खेळाडू खेळतात ना ते प्रमोद पाटीलच्या तालमीमध्ये शिकलेले आहेत, घडलेले आहेत. त्यामुळे शंकाच नाहीये, प्रश्नच नाहीये. जरी प्रमोद पाटील क्रीडांगणाच्या पासून दूर राहिला तरी मात्र त्यांचा सहवास आहे. अल्लेख कटर करण्याचा प्रयत्न जास्त बाहेर टाकला आणि जास्तच बाहेर गेलाय. त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 4. असे नवी मुंबईमध्ये बरेच लिजेंड खेळाडू आहेत की त्यांना मान पटकावला. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी, आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. सलग 2 चेंडू ते वाईट आलेत निलेश भवरचे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 5 रन्स, 51 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला आता बॅटिंग साठी भावेश पाटील. ओहो, फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षकाच्या अगदी पुढे पडला बॉल. इथे रनआउट झाला असता परंतु पहा विकेट किपरचं लक्षच नव्हतं. विशाल रोकडे सांगतो की तिथे कव्हर नाहीये, त्यामुळे मी कुठलाही कॉल तुला केला नाहीये डायरेक्ट हिट करण्याचा. हे सुद्धा महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. बॅकिंग, कव्हर्स, ज्यामुळे कुठल्या दिशेने थ्रो होईल त्या दिशेच्या विरोधामध्ये तुम्हाला कव्हरिंग करायचं असतं. हे क्रिकेटचे नियम आहेत. आम्ही जास्त क्रिकेट खेळलो नाहीये परंतु सातत्याने हे क्रिकेटचे नियम आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. ओहो, चांगली लाईन, लेन बॉलचा वापर केला. पडल्यानंतर बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये.
डॉट बॉल ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 5. काय गोलंदाजी केली निलेश भवरनं. जर 2 वाईड नसते टाकले तर अजूनही त्याचा इकॉनॉमिकल षटक चांगलं राहिलं असतं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 5 म्हणजे आता 18 बॉलचा खेळ शिल्लक. 18 बॉल मध्ये अजूनही धावा करायच्या आहेत विजयासाठी. 46. त्याच दरम्यान आमचे विजय पाटील मित्र हे सुद्धा यांचं आगमन झालंय. हा सुद्धा लिजेंड खेळाडू आहे. अनेक वर्षे याने सुद्धा क्रिकेटची सेवा केलेली आहे. तर चर्चा आपण करत होतो लिजेंड महान खेळाडू एका दिवसामध्ये बनत नाहीये. तर त्याला खूप वर्षाचं मेहनत असते, खूप वर्षाचा संघर्ष आणि एका ध्येयानं तुम्हाला तपश्चर्या करावी लागते. सातत्यानं सराव आणि या महान खेळाडूच्या यादीमध्ये विजय पाटीलचं सुद्धा नाव मी आवर्जून घेईन. सकाळच्या सत्रामध्ये रविकांत म्हात्रे सुद्धा इथे उपस्थित होते. त्यांनी सुद्धा क्रिकेटची बरीच सेवा ती केलेली आहे आणि ते आतापर्यंत सुद्धा करत आहेत 40+ क्रिकेट खेळत असताना. आणि आमचं मत भाग्य आहे की रविकांत म्हात्रेंच्या समेत आम्ही सुद्धा थोडा वेळ खेळलो. जाऊया बॅक टू द क्रिकेट. ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंग साठी आलाय निलेश उबारे. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी. बॅकफुटला जाऊन ऑन साइडला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉलच्या अगदी हुलकावणी देत बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. 4 रन चौकार येतोय रोहित पुजारीच्या बॅटमधून. उत्तम होता तिथे, माफ करा. उत्तम आणि भरत वाडवल अगदी सेम दिसत आहेत. एखाद्या झेरॉक्स मशीन मध्ये दोघांना टाकले तर एकच कॉपी येईल. परंतु आता तिथे बिल्डिंग झाली त्या एरियामध्ये, त्या झोन मध्ये आता भरत वाडवल आला. 5 क्षेत्ररक्षणामध्ये लगेच बदल केला जातोय. बिल्डिंग मध्ये बदली आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 9 रन 51 रन. चांगलं टार्गेट सेट झालं या मॅच मध्ये. परंतु मापे टीम अजूनही विकेट गमावलेली नाहीये. ओहो, फटका चांगला, बॅटचा स्विंग चांगला आणि बॉलला उडवलाय बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेगच्या वरून. बॉल सीमारेच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. षटकार. ब्रेक थ्रू पाहिजे या मॅच मध्ये. विकेट आली नाहीये तर मात्र हे लक्ष अगदी सोपं होईल. काय फटका, शॉर्ट ऑफ लेन, अकुट टप्प्याची गोलंदाजी खराब होते निश याची. आता 16 बॉल मध्ये अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 15. चांगली बॅटिंग करतो रोहित पुजारी. ही विकेट महत्वाची आहे सानपडा टीम साठी. पुन्हा एकदा तसंच मारण्याचा प्रयत्न परंतु रूम भेटला नाहीये. फिल्डिंग तर चांगली होते. डीप स्क्वेअर लेगला फेकी चांगली आहे. फक्त एकच धाव मिळेल रोहित पुजारीला आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 16 रन 16 म्हणजे आता बॉल शिल्लक आहेत 15 बॉल मध्ये अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन झालेली आहे. 15 चेंडू आणि 35 धावा हे समीकरण. अजूनही विकेट आली नाही. एक चांगली पार्टनरशिप या मॅच मध्ये बिल्ड होते. ही जोडी फोडावी लागेल सानपाडा टीमला तरच कमबॅक होईल या मॅच मध्ये. हा बॉल चांगला आहे. कटरचा वापर. लेफ्ट आर्म स्पिनर पडल्यानंतर हलकासा चेंडून वलन घेतलं, बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल अशीच गोलंदाजी करायची आहे. डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढला तर दबाव वाढेल. आता 14 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता. यावेळेस ऑन साइडला ड्राइव्ह केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आगे. उत्तम. तोपर्यंत एकच धाव मिळते भावेशला आणि या सिंगल नंतर
टीमची धावसंख्या आता 17. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 मधला, म्हणजे 13 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 34 धावा असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी रुद्र 11 मापे टीमला. ओहो, शॉर्ट बॉल, फटका फसलाय का? तिथे इलिव्हेशन सुद्धा प्राप्त केलेला आहे. रोहितच्या बॅट मधून बॉल सीमारेषा पलीकडे, मिड विकेटच्या वरून बॉल सीमा पार, षटकार. आणि या 6 रनच्या मदतीने आता ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 23, म्हणजे आता 12 बॉल मध्ये अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 28 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. मॅच ऑन. सामना आता आटोक्यात येतोय. त्याचं कारण आहे सानपाडा टीमला अजूनही विकेट प्राप्त झाला नाहीये. पहिल्या गटासाठी चांगली भागीदारी, ही 23 धावांची 2 षटकामध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी निलेश भवरने केली, फक्त 5 धावा. परंतु या ओव्हर मध्ये निलेश उबारेनं मात्र 18 धावा इथे खर्च केलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 23. आता 12 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे. 14च्या सरासरीने आता धावा काढायच्या आहेत. आणि गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 मध्ये कृष्णा जयस्वाल. प्रथमेश पाटील कडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. भावेश पाटील साठी लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार जर ठोकले तर एक चांगला फिरकीपटू कृष्णा जयस्वाल बॉलिंग साठी आलाय. 12 बॉल 28 धावांची आवश्यकता. फिल्डिंग प्लेसमेंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग 30 सर्कलच्या आतमध्ये, एक बॅकवर्ड ऑफ पॉइंट 30 सर्कलच्या आतमध्ये, एक कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, एक स्वीपर कव्हरला डीप मध्ये, लॉंग ऑफ लॉंग ऑन तैनात, मिड विकेट तैनात आणि स्क्वेअर लेग तैनात. पहिला बॉल शॉर्ट बॉल, पुलचा फटका, इथे विकेट मिळू शकते. कॅचिटचा कॉल आणि पकडला झेल. ओमकार टोनफे याच्याकडून चूक होणार नाहीये. विकेट आलेली आहे सानपाडा टीम साठी. पहिला ब्रेक थ्रू कृष्णा जयस्वालने दिलाय. खरं तर हा बॉल सोपा होता खेळण्यासाठी. शॉर्ट बॉलचा वापर बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता. टायमिंग जुळलं नाहीये, प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. पडल्यानंतर बॉल हवेत गेलाय आणि मिड विकेटला ओमकार टोनपेने कुठलीही चूक केली नाहीये. खूप चांगला झेल पकडत असताना फलंदाज आउट भावेश पाटील. 5 चेंडूंचा सामना केलाय भावेश पाटीलने. फक्त एकच धाव त्याच्या बॅट मधून आली, म्हणजे कुर्मगती बॅटिंग त्याची राहिली या मॅच मध्ये. नवीन फलंदाज आता बॅटिंग साठी अनिकेत. नेट नंबर 3 मध्ये 11 बॉल मध्ये अजूनही 28 धावांची आवश्यकता. दोलायमान अवस्थेमध्ये आहे सामना. कृष्णा जयस्वाल एक चांगला फिरकीपटू सानपाडा टीम कडून सातत्याने बिलॉंग करतो हा खेळाडू. रॉंग वन टाकलाय. खूप चांगली गोलंदाजी, लेग कटर. पडल्यानंतर थोडासा हलकासा वळलाय आणि बॉलची उंची सुद्धा कमी झाली. बीट करून चला निकेतला विकेट किपरच्या हातामध्ये. 2 बॉल सलग डॉट बॉल, 1 विकेट आली, म्हणजे आता 10 बॉल 28 करायचे आहेत या मॅच मध्ये. फटका चांगला आहे. बॅटच्या टो इनला बॉल लागलाय. क्षेत्ररक्षक आहे तो बनेल तिथे प्रेक्षक. बॉल सीमारेषा पलीकडे. अनिकेतच्या बॅट मधून येतो षटकार. पलटवार केलाय. पहिले 2 बॉल वार पाहिले आपण कृष्णा जयस्वालचे, त्यानंतर 3ऱ्या बॉल वरती अनिकेतनं पलटवार केलाय. आता 9 बॉल मध्ये अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. वड मॅच, रोमहर्षक सामना आपल्या भेटीला येतोय. फुलटॉस बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक नाहीयेत, परंतु बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचलाय. भरत वाडबॉल फेकी केली जाईल. 2 धावा इथे मिळत आहेत अनिकेतला. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर वरती 31 धावा.
8 बॉल मध्ये अजूनही 20 धाबांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 20 धाबा. सामना अजूनही संपलेला नाहीये. अजून विकेट पाहिजे सानपाडा टीमला तरच कमबॅक होईल या मॅच मध्ये. यावेळेस गती काढली होती. रॉंग वन ऑफ कटर टाकलाय. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. जोखीम घेतली नाहीये दोन्ही बॅटरनं. एकच धाव इथे मिळते अनिकेतला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 32 म्हणजे आता 7 बॉल मध्ये 19 धाबांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 19 धाबा. स्ट्रायकिंगला तर रोहित पुजारी बॅटिंग साठी. ओहो, समोर स्पीड मध्ये टाकला होता बॉल. फटका चांगला आहे. बॅटचा चेहरा दाखवलाय आणि लॉंगनच्या वरून बॉलला उडवलाय. 5 बॉलच्या तुलनेनं हा बॉल मी तरी सांगेन खराब होता कृष्णा जयस्वालचा. कुठलाही टर्न नाहीये. अगदी सरळ रेषेमध्ये वेगाने टाकण्याचा प्रयत्न. टायमिंग बेमिसाल झाला आणि बॉलला फेकून दिलाय. लॉंगनच्या वरून सीमारेषा पार षटकार. म्हणजे षटकाराच्या मदतीनं ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपला. धावा हे स्कोर बोर्ड आतापर्यंत 38 म्हणजे आता 6 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. सामना कुठे होता कुठे आलाय. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट मध्ये काहीही होऊ शकतं. क्रिकेट मध्ये काहीही अशक्य नाहीये. काल स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये दिनू कांबलेनं एकाच ओव्हर मध्ये 32 धावा ठोकल्या. सुमित आवटेच्या गोलंदाजीच्या विरोधामध्ये. त्यामुळे हे क्रिकेटमध्ये कुठली गोष्ट अशक्य नाही आहे. तुमच्याकडे जिद्द असेल, चिकाटी असेल, मेहनत करण्याची क्षमता असेल तर मात्र हे लक्ष्य सोपं होऊ शकतं तुमच्यासाठी. 6 बॉल 13 धाबांची आवश्यकता. काल खासदार चषक बाल्यामामा या स्पर्धेमध्ये 6 बॉल मध्ये 5 रन डिपेंड केल्यात. गर्जना 11 कोपरकरने टीम कडून गणेश शिंदेनं नेरूळ टीमच्या विरोधामध्ये. त्यामुळे इथे 6 बॉल 13 धाबांची आवश्यकता आहे. ओमकार टोंपे एक मातब्बर, एक नामांकित असा गोलंदाज सानपाडा टीमचा. पहिला बॉल ट्राय केलाय. फिल्डिंग तर चांगले होते वितेश वास्करची. 30 सर्कलच्या आतमध्ये सिंगल मात्र कंप्लीट झाली. सिंगल आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 39 म्हणजे आता 5 बॉल आणि 12 धाबांची आवश्यकता आहे. आता क्रिकेट मध्ये गरमागरम मॅच. 5 बॉल 12 धाबांची आवश्यकता. स्ट्रायकिंगला आता रोहित पुजारी ज्यानं एक षटकार काय लाजवाब मारलाय. अगदी बॅटला दिशा दिली होती. बॅटची बॉलला ताकद कमी वापरली. टायमिंग बेमिसाल होतं. लॉंगॉनच्या वरून ठोकलाय षटकार. त्यानंतर मात्र कमबॅक झालं. बॅटची कडा इथे खूप चांगला झेल कृष्णा जयस्वालनं टिपलाय. मेन विकेट, महत्वाची विकेट. रोहित पुजारी आउट. आता कहाणी में ट्विस्ट. कमबॅक केलाय ओमकार टोंपेनं. मी मगाशी ज्या गोलंदाजाचा उल्लेख केला, एक मातब्बर, एक नामांकित गोलंदाज आहे. पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी त्याने केली होती ओमकार टोंपेनं. या मॅच मध्ये सुद्धा आता ब्रेक थ्रू दिलाय. विकेट प्राप्त केली आहे. कमबॅक केलं या मॅच मध्ये आता सानपाडा टीमनं. कारण 4 बॉल आणि 12 धाबांची आवश्यकता आहे. रोहित पुजारीनं 10 बॉल मध्ये 26 धाबांची खेळी त्यानं केली. परंतु शेवटच्या बॉल पर्यंत तो राहिला नाहीये. वेल फिनिशरची भूमिका त्याला करता आली नाहीये. बॅटची कडा घेतली. त्यानंतर थर्डमॅनला 30 सर्कलच्या आतमध्ये कृष्णा जयस्वालनं उलट्या दिशेनं झेल टिपलाय. नवीन फलंदाज बॅटिंग साठी अनिल जाधव. हा सुद्धा एक मातब्बर खेळाडू आहे. यावेळी स्पाट ड्राइव्ह केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक भरत वाडवल फेकी पहा ऑन दी स्टंप.
काय फेकी केली जाते, खूप चांगली फिल्डिंग. 3 बॉल 11 करायचे आहेत. व्हाट अ मॅच. हा बॉल महत्वाचा आहे महापे टीम साठी. या बॉलवरती एक मोठा फटका आला तरच मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण होईल रुद्र 11 महापे टीमची. त्यामुळे हा महत्वाचा बॉल आहे महापे टीम साठी. 3 बॉल 11 धाबांची आवश्यकता. व्हाट अ मॅच. ओहो, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफला शतरक्षक आहे युवा नेते वैभवजी नाईक साहेबांच्या फ्लेक्सला बॉल लागलाय, त्याच्यामुळे लॉंग ऑफला षटकार ठोकलाय अनिल जाधवनं. 2 बॉल 5 करायचे आहेत. व्हाट अ मॅच. रोमांचक सामना. मी मगाशी उल्लेख केला हा बॉल महत्वाचा असेल आणि त्या बॉलवर षटकार मारलाय, त्यामुळे आता दबाव वाढलाय सालपाडा टीमवरती. 2 बॉल 5 धावांची आवश्यकता. हे कंपल्सरी आहे ना अक्षय? अक्षय कंपल्सरी ना? यावेळेस पा पटका चांगला आहे. तिथे बॉल सीमारेषा पलीकडे इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला अनिल जाधवने ठोकलाय हा विजय षटकार आणि हा सामना जिंकलाय रुद्र 11 सानपाडा टीम. वेल प्लेड. अभिनंदन टीम आणि सानपाडा संजय स्मृती सानपाडा टीमचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये तुमचा सहभाग झाला त्यामुळे तुमचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. असंच असतं क्रिकेट मित्रांनो. एका क्षणाला तुम्हाला हिरो बनवतं तर दुसऱ्या क्षणाला झिरो बनवतो. आणि अनिकेत याच्या बॅटिंग साठी मात्र संदीप डावरकर आणि आमचे टीमचे कोच अशोक पाटील यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. त्यानंतर टीमचे कॅप्टन रोहित पुजारी याला सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलंय टीमचे ओनर्स संदीप डावरकर यांच्याकडून. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर रोहित पुजारी. 10 बॉल मध्ये 26 धाबा त्यानं कुटलेले आहेत, त्याच्यामुळे तो ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच रोहित पुजारी आपण यायचा आहे आणि 1000 रुपयाचं पारितोषिक. रोहित पुजारीला 500 आणि अनिकेतला 500. चला नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय.